हॅलो मित्रांनो, आज आपण सायन्सचा लॉज ऑफ मोशन या चॅप्टरचा महत्त्वाचा क्वेश्चन बघणार आहे। हा क्वेश्चन एक्झामला 3 to 5 मार्क्सला विचारला जातो। डिराइव्ह द न्यूटन्स 3 कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड। तर आपण लास्ट लेक्चरमध्ये 3 इक्वेशनचा स्टडी केलेला आहे। v इज इक्वल टू यू प्लस एटी हे फर्स्ट इक्वेशन आहे। देन सेकंड इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as। तर v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s। तर आता आपण या 3 इक्वेशन्सचा काय करणार आहे हे प्रूफ देणार आहे, हे पण कशावरून, ग्राफवरून। तर एक ग्राफ प्लॉट केलेला आहे, या ग्राफचा आपण मिनिंग लिहिणार आहे, यातल्या टर्म्स कोणत्या आहे त्याचा एक्झॅक्ट करेक्ट मिनिंग लिहिणार आहे आणि नंतर काही इक्वेशन अरेंज करून ॲक्सिलरेशनची डेफिनेशन घेऊन आपण फर्स्ट इक्वेशन प्रूव्ह करणार आहे। नंतर एक क्वाड्रँगल आहे, त्याचा एरिया फाइंड करायचा। क्वाड्रँगल म्हणजे क्वाड्रिलॅटरल प्लस ट्रायंगल, दोघांचा एरिया कंबाईन करून आपण हे सेकंड इक्वेशन काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे। तर आता आपण हे दोन इक्वेशन काय करू, प्रूव्ह करू। आता तुम्ही हे डायग्राम ऑब्झर्व करा। लेट ऑब्जेक्ट स्टार्ट मोशन फ्रॉम पॉइंट डी। हा जो डी पॉइंट आहे, तुम्ही असं कन्सिडर करा की या डी पॉइंट पासून एक ऑब्जेक्ट येतो, त्याची मोशन काय करतोय, स्टार्ट करतोय। लेट द ऑब्जेक्ट स्टार्ट इट्स मोशन फ्रॉम पॉइंट डी विथ इनिशियल वेलोसिटी यू। हे बघा, सुरुवातीला वेलोसिटी 0 होती, हळूहळू वेलोसिटी इन्क्रीज होते। वेलोसिटी इन्क्रीज झाल्यानंतर ती u होते आणि u झाल्यानंतर हा ऑब्जेक्ट काय करतोय, इथून मोशन स्टार्ट करतोय आणि हा मूव्ह होतोय आणि त्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, s असणार आहे। तर हा मूव्ह झाल्यानंतर तो टाइम t मध्ये या b पॉइंट पर्यंत काय होतोय, पोहोचतोय। लेट ऑब्जेक्ट स्टार्ट मोशन फ्रॉम पॉइंट d इन द ग्राफ विथ द इनिशियल वेलोसिटी u, त्याची इनिशियल वेलोसिटी u असेल। देन आफ्टर टाइम t टाइम नंतर काय होतं, आफ्टर टाइम t ऑब्जेक्ट रिचेस टू पॉइंट b। आफ्टर टाइम t, या हा जो t टाइम आहे, इथून मोशन स्टार्ट होते आणि एंड कुठे होते, b। याला टाइम किती लागतोय, t। आफ्टर टाइम t इट रिचेस टू पॉइंट b विथ फायनल वेलोसिटी v। तर या पॉइंटला त्या ऑब्जेक्टची जी वेलोसिटी आहे, इथून मेजर करू आपण, ती किती आहे, v आहे आणि इनिशियल वेलोसिटी किती होती, v होती। हे बघा 0 पासून स्टार्ट आहे। समजा एक ऑब्जेक्ट आहे, व्हेइकल बघू आपण, व्हेइकल आहे समजा, त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे। त्याच्यानंतर त्याने स्टार्ट केलं व्हेइकल, त्याची वेलोसिटी इन्क्रीज झालेली। वेलोसिटी इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं, त्याची मोशन काय होते, स्टार्ट होते। इनिशियल वेलोसिटी v u कन्सिडर करू आणि फायनल वेलोसिटी या बी पॉइंट पर्यंत ही किती आहे, v आहे। लक्षात येत आहे। आता या दोघांचा जो डिफरन्स इथे दाखवला आहे, v आणि हा u आहे, v मधून u जर मायनस केला तर हा cd पार्ट मिळणार आहे। कोणता पार्ट मिळणार आहे, cd। हे बघा, o पासून तर c पर्यंत oc ही v वेलोसिटी दाखवते, od u वेलोसिटी दाखवते। जर oc मधून आपण od मायनस केला, oc मधून od मायनस केला तर काय मिळेल, cd। म्हणजे v मधून u मायनस केला तर आपल्याला cd मिळेल। तर इथे या प्रत्येक टर्मचा मिनिंग लिहिता येईल। इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू od, याला 1 नंबर दिलेला आहे। फायनल वेलोसिटी v, याला oc म्हटलेलं आहे। v म्हणजेच काय, हा oc आहे, विच इज इक्वल टू, याला सेकंड नंबर दिलेला आहे। टाइम t हा oe ने रिप्रेझेंट केलेला आहे, oe, कारण या x ऍक्सिस वरती टाइम दाखवलेला आहे, y ऍक्सिस वरती वेलोसिटी दाखवली आणि ऑब्जेक्टची मोशन db या पाथवे वरती दाखवली। हा इनिशियल पॉइंट आहे आणि फायनल पॉइंट आहे। इनिशियल वेलोसिटी u आहे आणि फायनल वेलोसिटी काय, v आहे। तर या टर्म तुम्हाला समजल्या असतील। od चा मीनिंग काय होतो, इनिशियल वेलोसिटी u। देन oc चा मीनिंग काय होतो, फायनल वेलोसिटी v। कारण हे बघा, इथून जर परपेंडिक्युलर प्लॉट केला तर तो या ऍक्सिस वरती इथे येतोय आणि या इनिशियल पॉइंट o पासून c पर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय रिप्रेझेंट करतोय, v वेलोसिटी, म्हणजे ती जी लेंथ आहे v वेलोसिटी रिप्रेझेंट करताय। आणि v मधून u जर मायनस केला, v मायनस u येतो, म्हणजे cd पार्ट रिप्रेझेंट करतो v मायनस u। आता आपण आपल्याला जे बेसिक माहिती आहे त्यावरून आपण काय करू, ॲक्सिलरेशनची डेफिनेशन यूज करू आणि त्यावरून हा पार्ट काय करू, प्रूव्ह करू। ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम। देयरफॉर ॲक्सिलरेशन a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t। तर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी, आपल्याला ॲक्सिलरेशनची डेफिनेशन फॉर्म्युला माहिती आहे। ॲक्सेलरेशन साठी सिम्बॉल a आहे, फायनल वेलोसिटी v मायनस इनिशियल वेलोसिटी u। चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय, वेलोसिटी मध्ये चेंज झाला, वेलोसिटी कॉन्स्टंट नाही आहे, ती बदलते। इनिशियल वेलोसिटी डिफरंट आहे आणि फायनल वेलोसिटी डिफरंट आहे। फायनल मायनस इनिशियल v मायनस u अपॉन t, हा t डिवाइड आहे, लेफ्ट साइडला काय होतो, मल्टिप्लाय, a इंटू टी काय होतो, at। आता v आपण कोणासाठी म्हटलेलं आहे तो पार्ट बघा। हे बघा, b पासून इकडे परपेंडिक्युलर प्लॉट केलेला आहे, एवढा पार्ट हा जो आहे हा v आहे। v म्हणजे काय, oc आणि u म्हणजे काय, od। आपण खाली लिहिलेलंच आहे, u म्हणजे od आणि v म्हणजे काय, oc। तर v इज रिप्लेस बाय oc, u इज रिप्लेस बाय od फ्रॉम 1 and 2।
1 आणि 2 मध्ये आपण ज्या व्हॅल्यू ग्राफवरून कन्सिडर केला त्याचा मिनिंग लिहिला आणि ओसी मधून ओडी जर मायनस केला, या ओसी मधून जर ओडी मायनस केला तर राहिलेला पार्ट काय असेल सीडी. देअरफॉर सीडी इज इक्वल टू 80. तर सीडीची व्हॅल्यू काय फाइंड केली आपण 80. याला आपण 4 नंबर दिलेला आहे. आता पुढे एक आपल्याला असा सेगमेंट घ्यायचा आहे किंवा आपण अशी एक लाईन कन्सिडर करणार आहे, त्यावरती 3 पॉईंट्स कोलिनियर आहे, दे लाय ऑन द सेम लाईन. कन्सिडर बीई लाईन, बी हा पार्ट कन्सिडर करू. या लाईनवरती बी पासून ते ई पर्यंत जे डिस्टन्स आहे त्यामध्ये 2 डिस्टन्स ऍड होता, ए बी डिस्टन्स प्लस एई. बीई डिस्टन्स इज इक्वल टू एई प्लस ए बी. तर ए बी मध्ये एई ऍड केला तर बीई तयार होतो. याला EAB बिटवीनेस प्रॉपर्टी म्हणतात. हे काय लिहिलेलं आहे बघा, याला कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय, एकाच लाईनवरती 3 पॉईंट्स आहे. इफ द 3 पॉईंट्स लाय ऑन द सेम लाईन दे आर कॉल्ड एज अ कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स असेल तर आपल्याला डिस्टन्सचे ॲडिशन करता येते. बीई डिस्टन्स काय ए बी प्लस एई, कारण EAB अशी बिटवीनेस प्रॉपर्टीनेच हे ॲडिशन केले. तुम्हाला जॉमेट्रीमध्ये डिटेल शिकायला मिळेल. हे फ्रॉम ग्राफ लिहिलेलं आहे, रिझन नाही लिहिलं तरी चालेल, तुम्हाला जस्ट समजण्यासाठी लिहिलेलं आहे. बीई हा पार्ट कोणाशी इक्वल आहे, बीई इज इक्वल टू ओसी. बीई कोणाशी इक्वल आहे ओसी. देन एई इज इक्वल टू ओडी, कारण हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलच्या अपोजिट साईड काय असतात इक्वल असतात. देन एबी पार्ट कोणाशी इक्वल आहे, एबी पार्ट कोणाशी इक्वल आहे सीडी. तर ज्याच्याशी इक्वल आहे तो पार्ट आपण रिप्लेस केलेला आहे, फक्त ग्राफ ऑब्झर्व करायचा. एई इज इक्वल टू ओडी, देन एबी इज इक्वल टू सीडी, देन बीई इज इक्वल टू ओसी. तर हे लिहिलेलं आहे. ओसी म्हणजे काय, ओसी म्हणजे बघा काय, ओसी म्हणजे काय फायनल वेलोसिटी व्ही. तर ओसीची व्हॅल्यू व्ही लिहिलेली, इथे पण दिलेली फ्रॉम 1 2 and 3. देन ओडीची व्हॅल्यू काय, ओडी म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी यू आहे. सीडी म्हणजे काय वरती प्रूव्ह केलेलं आहे आपण हे 80. तर आपण हा पार्ट कुठून लिहिलेला आहे, फ्रॉम 1 2 and 4, फ्रॉम तर आपण 1 2 and 4 वरून लिहिलेलं आहे. 1 2 मध्ये व्ही आणि यू ची व्हॅल्यू दिलेली, 4 नंबरला सीडीची व्हॅल्यू दिलेली. या सगळ्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केल्या. त्यानंतर व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, 80 मीन्स ॲक्सेलरेशन मल्टिप्लाय बाय टाइम. व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. देअरफॉर दिस इज द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. तर आपण न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय केलेलं आहे ते प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण सेकंड इक्वेशन प्रूव्ह करणार आहे. लेट अन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता आपण असं कन्सिडर करू की इथून जो ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल त्याचं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल आणि विदिन टाइम टी इट कवर्ड द डिस्टन्स एस. त्याने कव्हर केलेलं हे जे डिस्टन्स आहे ते काय असेल, एस असेल. काय असेल ते एस असेल. लेट ऑब्जेक्ट कव्हर द डिस्टन्स एस विदिन टाइम टी. त्यावर डिस्टन्स कव्हर इज इक्वल टू, त्याने जे हे काही डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे म्हणजे काय येतं, हा जो एस आहे एसच्या खालचा जेवढा पोर्शन आहे त्याचा एरिया फाइंड करायचा. तो एरिया म्हणजे एस डिस्टन्स होणार आहे. डिस्टन्स एस कवर्ड इन द ग्राफ इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. हे बघा क्वाड्रँगल म्हटलेलं आहे DOEB. क्वाड्रँगल, क्वाड्रा म्हणजे क्वाड्रिलॅटरल आणि ट्रायंगल म्हणजे तो अँगल म्हणजे ट्रायंगलचं मिनिंग घ्यायचं आहे. तर हा ट्रायंगल आणि प्लस क्वाड्रिलॅटरल या दोघांचा एरिया ऍड करायचा आहे, मग तो बनतो क्वाड्रँगल DOEB. तर क्वाड्रँगल जो आहे त्याचा पूर्ण एरिया फाइंड करू आपण. तर या दोघांचा एरिया ऍड केला तर आपल्याला पूर्ण एरिया मिळेल आणि त्यावरून आपल्याला न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन मिळणार आहे. तर एस तुम्हाला हे कळालंय की विदिन टाइम टी या ऑब्जेक्टने एस डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि एस डिस्टन्स म्हणजे एरिया ऑफ दिस क्वाड्रँगल. हा पूर्ण एरिया आपण फाइंड करू. आता एक लक्षात ठेवा, हा रेक्टँगल आहे कारण इथे बघा हे परपेंडिक्युलर असतात. हे जे प्लॉट्स केलेले हे सगळे परपेंडिक्युलर आहे एकमेकांना. तर हे जर परपेंडिक्युलर असतील तर हे इफ ऑल अँगल्स आर 90 डिग्री देन इट इज रेक्टँगल. तर ADOE जो आहे तो काय आहे, रेक्टँगल आहे. रेक्टँगलमध्ये काय हे टाइम दाखवलेला आहे टी, हा पण टाइम टी आहे आणि हा जो पार्ट आहे हा यू आहे. यू म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी. तर लेंथ इंटू ब्रेथ असं होत आहे. आणि हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हा बेस टी आहे आणि ही जी हाईट आहे AB आहे. AB म्हणजे काय होतो तो CD. AB कोणाशी इक्वल आहे CD म्हणजे V मायनस यू आहे. तर या दिलेल्या व्हॅल्यू AB म्हणजे CD आहे. CD म्हणजे काय येते ती व्हॅल्यू 80 सबस्टिट्यूट करायची. ही व्हॅल्यू आपण नंतर यूज करू. तर CD म्हणजे काय येतोय 80. तर CDची व्हॅल्यू जी 80 आहे ती आपण यूज करणार आहे, जी आपण फर्स्ट पार्टमध्ये प्रूव्ह केलेली. तर बघा
डिस्टन्स एस कवर्ड इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. DOEB एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे आणि DOEB म्हणजे काय, हा पूर्ण एरिया क्वाड्रिलॅटरल प्लस ट्रायंगल. क्वाड्रिलॅटरल काय, एरिया क्वाड्रिलॅटरल ADOE, एरिया रेक्टँगल किंवा क्वाड्रिलॅटरल ADOE प्लस एरिया ट्रायंगल ABD. तर दोन्ही एरिया आपण ऍड करणार आहे किंवा एरिया ट्रायंगल DAB. तर आता रेक्टँगलचा जो एरिया असतो तो काय असतो, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. तर याची लेंथ OD मल्टिप्लाय बाय OE, OD मल्टिप्लाय बाय OE. म्हणजे OE म्हणजे टाइम आहे आणि OD म्हणजे इनिशियल वेलोसिटी. U इंटू टी काय होतं, UT. देन एरिया ऑफ ट्रायंगल ADB, एरिया ऑफ ट्रायंगल ADB काय येतोय बघा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. या ट्रायंगलचा जो बेस आहे तो AD आहे, AD म्हणजे टाइम T, आणि AB आहे, AB म्हणजे AB कोणाशी इक्वल आहे, CD म्हणजे काय येतो AT येतोय. तर या पार्टमध्ये आपण असं लिहू शकतो, हाफ इंटू बेस AD मल्टिप्लाय बाय हाईट AB, कारण इथे परपेंडिक्युलर आहे म्हणून ती हाईट आहे. तर AD म्हणजे टाइम T आहे, इथे दाखवलंच आहे. AD म्हणजे काय, हा T आहे, त्याची व्हॅल्यू T आहे, आणि AB म्हणजे काय, AT. AB इज इक्वल टू CD, आणि CD ची व्हॅल्यू आपण फर्स्ट पार्टमध्ये AT दाखवलेली आहे. मग इथे AT सबस्टिट्यूट करायचा आहे, AB ची व्हॅल्यू AT. T इंटू T स्क्वेअर, हाफ AT स्क्वेअर. तर हा पार्ट हाफ AT स्क्वेअर होतोय आणि UT होतोय. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आणि टाइम यामध्ये रिलेशन दाखवणारं हे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपण तयार केलं. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. दिस इज द न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. तर तुम्हाला हे दोन्ही इक्वेशन समजले असतील तर फर्स्ट पार्टमध्ये आपण प्रूव्ह केलंय V इज इक्वल टू U प्लस AT. इथे फक्त ॲक्सेलरेशनची डेफिनेशन यूज करून हा चेंज करायचा आहे. आणि सेकंड पार्टमध्ये आपल्याला क्वाड्रँगलचा एरिया फाइंड करायचा आहे. क्वाड्रँगल कोणता आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असा पार्ट दिसतोय तिथे, हा ट्रायंगल आणि प्लस रेक्टँगल. तर हा एरिया आपण काय करणार आहे, फाइंड करणार आहे. सॉरी, हा एरिया आपण काय केलेला आहे, फाइंड केलेला आहे. तर आता तुम्हाला हा पार्ट समजला असेल. तर यावरून आता आपण काय करू की थर्ड इक्वेशन काय करू, प्रूव्ह करू. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. नाउ वी विल डिराइव द न्यूटन्स थर्ड इक्वेशन. न्यूटन्स थर्ड इक्वेशन काय दिलेलं आहे, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. हा पार्ट कसा प्रूव्ह करता येणार, जसं आपण सेकंड इक्वेशनसाठी काय केलं होतं, डिस्टन्स S. आता इथे D पॉईंट पासून तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मोशन मध्ये, ऑब्जेक्ट स्टार्ट इट्स मोशन फ्रॉम पॉईंट D अँड इट एंड टू द पॉईंट B. या पॉईंटला इनिशियल वेलोसिटी U आहे आणि फायनल वेलोसिटी काय V आहे. त्यामध्ये डिटेल सगळं बघितलंय आपण. आता आपण हे जे टाइम T मध्ये डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे S कन्सिडर करू, आणि हे DB म्हणजे काय, S डिस्टन्स आहे. आणि S डिस्टन्स मिनिंग काय होतो, S डिस्टन्स आपण कसं फाइंड करणार, या ग्राफच्या खाली जेवढा पार्ट दिसतोय त्याचा आपण शेडेड पार्टचा एरिया फाइंड करणार आहे. हा पूर्ण एरिया म्हणजे काय, डिस्टन्स S. देअरफॉर डिस्टन्स S covered in the time T is given by the area of quadrangle DOEB. DOEB हा जो क्वाड्रँगल आहे, क्वाड्रा म्हणजे क्वाड्रिलॅटरल, अँगल म्हणजे काय, तो ट्रायंगलशी रिलेटेड आहे. क्वाड्रँगल DOEB विच इज अ ट्रॅपेझियम. आता हा आपण ट्रॅपेझियम कन्सिडर करणार. मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, सेकंड पार्ट प्रूव्ह करताना आपण हा रेक्टँगल आणि प्लस हा ट्रायंगल घेतला होता. या दोघांचा मिळून हा एरिया आपण काय केला होता, फाइंड केला होता. आता आपण कुठे फोकस करतोय, या एरियावरतीच फोकस करतोय. बट इथे आपण हा ट्रॅपेझियम कन्सिडर करणार आहे. काय कन्सिडर करणार आहे, ट्रॅपेझियम. मी याला शेडेड पार्ट करतोय म्हणजे तुमच्या हे लक्षात येणार आहे. तर हा जो शेडेड पार्ट आहे, हा शेडेड पार्ट आपण फाइंड करणार आहे. तर शेडेड पार्टचा जो एरिया आहे तो म्हणजे काय, एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. स्पेशल टाईपमध्ये आपण याला ट्रॅपेझियम कन्सिडर करणार आहे. का ट्रॅपेझियम, कारण ही बघा इथे परपेंडिक्युलर असतो, एक्स अँड वाय ॲक्सिस परपेंडिक्युलर 90 डिग्री, इथे पण परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ या ज्या दोन लाईन्स आहे या एकमेकांना काय पॅरलल आहे. दीज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, OD आणि BE. दीज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. या साईड्स पॅरलल आहे आणि ही जी OE होते ती हाईट होते. म्हणजे तुम्ही जर असं बघितला, याला जर रोटेट करून बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा ट्रॅपेझियम आहे. म्हणजे ही पॅरलल साईड्स आहे आणि ही काय हाईट आहे, ही काय होते, हाईट होते. तर बघा इथे OD म्हणजे काय, U आहे आणि BE म्हणजे काय, V आहे. तर प्रत्येकाचं मिनिंग आपल्याला माहिती आहे. OD म्हणजे इनिशियल वेलोसिटी U आणि BEचा मिनिंग आहे, BEचा मिनिंग काय, फायनल वेलोसिटी.
तर इथे ओडी म्हणजे इनिशियल वेलोसिटी आणि बीई म्हणजे फायनल वेलोसिटी काय आहे ती व्ही आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि दुसरा पार्ट म्हणजे जो ॲक्सिलरेशन डेफिनेशन आहे ती पण आपण यूज करणार आहे. तर आपण यामध्ये डिटेल बघूया. एस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB. तर DOEB हा जो ट्रॅपेझियम आहे त्याचा एरिया आपण फाइंड करणार आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असतो, हाफ मल्टिप्लाय बाय सम ऑफ लेंथ ऑफ द पॅरलल साइड्स. ज्या दोन पॅरलल साइड्स असतात त्यांची लेंथ घ्यायची, त्याची ॲडिशन करायची, मल्टिप्लाय बाय हाईट. या ट्रॅपेझियमची जी हाईट आहे त्याने हाईटला मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर एस इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बाय ओडी प्लस बीई. तर या पॅरलल साइडचे या पॅरलल साइडची काय करायची ॲडिशन. ओडी म्हणजे यू आहे, बीई म्हणजे काय व्ही आहे. तर ओडी प्लस बी म्हणजे यू प्लस व्ही. आणि ओई म्हणजे काय टाइम आहे. तुम्ही इथे जर बघितलं ओई हा ग्राफ काय दाखवतोय, हा टाइम दाखवतोय. दिस इज द टाइम. आणि या साईडला इथे काय दिलेलं आहे, वेलोसिटी. दिस ग्राफ इज रिलेटेड टू वेलोसिटी. इथे वाय एक्स ॲक्सिस वरती टाइम आहे आणि एक वाय ॲक्सिस वरती काय दिसते, वेलोसिटी आहे. मग आपल्याला ओई हा पार्ट माहिती आहे. ओई म्हणजे काय, टाइम टी आहे. तर ओईचं मिनिंग लिहिलं आपण टाइम टी. आता तुम्हाला ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. ॲक्सिलरेशन इज चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. टी डिवाइड आहे, एला मल्टिप्लाइड होतं. अगेन ए मल्टिप्लाइड आहे, इथे काय होतं, डिवाइड होतं. अपोजिट फंक्शन कॅरी करायचं आहे. इथे डिवाइड इट बिकम्स मल्टिप्लाय. राईट साईडला टी काय होतो, मल्टिप्लाय. ए मल्टिप्लाइड आहे, लेफ्ट साईडला काय होतो, तो डिवाइड. म्हणजे आपण ए आणि टीचं एक्सचेंज केलं आहे. एच्या जागेवर टी येतोय आणि टीच्या जागेवर काय येतोय, ए येतोय. मग आपल्याला टीचा फॉर्म्युला तयार केला आहे, कारण इथे टाइमचा जो फॉर्म्युला आहे तो सबस्टिट्यूट करायचा. टाइम इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. व्ही मायनस यू अपॉन ए. आता आपण काय करू, न्यूमरेटर डिनॉमिनेटर बरोबर लिहू. 1 मल्टिप्लाय बाय व्ही प्लस यू मल्टिप्लाय बाय व्ही मायनस यू. तर हे लिहिलेलं आहे इथे. आणि डिनॉमिनेटर इथे 2 आहे, इथे 2 इंटू ए काय होतो, 2a. आता तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा एक फॉर्म्युला माहिती आहे. ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय होतो, तो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तसं व्ही प्लस यू मल्टिप्लाय बाय व्ही मायनस यू, इथे काय होतो, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर असं होत आहे. तर तुमच्या रेफरन्ससाठी मी इथे फॉर्म्युला लिहून ठेवतो. तर बघा, जसं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा हा फॉर्म्युला यूज करतोय, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तसा व्ही प्लस यू मल्टिप्लाय बाय व्ही मायनस यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. तसा तो फॉर्म्युला होतोय. देअरफॉर इथे तो व्ही प्लस यू मल्टिप्लाय बाय व्ही मायनस यू, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर होत आहे. 2 इंटू ए काय होतं, 2a. 2a डिवाइड आहे, या पार्टला डिनॉमिनेटर डिवाइड असतो. डिवाइड आहे तर लेफ्ट साईडला काय होतं, मल्टिप्लाय. 2a इंटू एस काय होतं, 2as. इकडे मल्टिप्लाय होऊन 2as असं येत आहे. ते आपण फिरून लिहिलेलं आहे. LHS RHS जस्ट शिफ्टिंग केलेलं आहे, कोणतेही साईन चेंज करायचं नाहीये. LHS ही लिहिलेली, RHS लेफ्ट हँड साईडला लिहिलेली आणि LHS राईट हँड साईडला. तर आता यू स्क्वेअर मायनस आहे, तो लेफ्ट साईडला जाताना राईट साईडला जाताना प्लस होतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. देअरफॉर दिस इज द न्यूटन्स थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. दिस इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. तर आपण सेकंड आणि थर्ड पार्ट प्रूव्ह करताना, सेकंड इक्वेशन आणि थर्ड पार्ट प्रूव्ह करताना काय केलेलं आहे, हे डिस्टन्स एस म्हणजे काय कन्सिडर केलं, याच्या खाली जो एवढा एरिया आहे तो कन्सिडर केलेला आहे. एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB याचा फुल एरिया आपण काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे. सेकंड पार्टसाठी रेक्टँगल प्लस ट्रायंगल दोघांचा एरिया एकत्र करायचा आहे. आणि थर्ड पार्टसाठी आपण काय केलं आहे, हा ट्रॅपेझियम कन्सिडर केला आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम आपण कन्सिडर करून बाकीचा पार्ट काय केलेला आहे, लिहिलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये हा पार्ट खूप इझी आहे. तुम्हाला जस्ट इथपर्यंत आल्यानंतर इथे टाइम जो आहे, ॲक्सेलरेशनची जी डेफिनेशन आहे, तो फॉर्म्युला आहे, त्यावरून एक फॉर्म्युला तयार करायचा टीचा, टाइम टीचा, आणि तो सबस्टिट्यूट करायचा इथे. आणि इथे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो दिलेलाच आहे तिथे. आणि बाकीचा पार्ट काय फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. अशा प्रकारे हे ग्राफिकल मेथडमध्ये कोणते दोन इक्वेशन विचारता, फर्स्ट टू विचारता, सेकंड थर्ड विचारता, कोणतेही विचारतात. तर कोणतंही इक्वेशन जरी विचारलं तरी आपल्याला
हे 3 पार्ट ग्राफिकल मेथडवरून प्रूव्ह करता आले पाहिजे. तर क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. क्वेश्चन कसा विचारला जातो, क्वेश्चन काय विचारला जातो, डिराईव्ह द न्यूटन्स 3 कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन किंवा डिराईव्ह द न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन फ्रॉम ग्राफिकल मेथड किंवा बाय ग्राफिकल मेथड. म्हणजे हा ग्राफ प्लॉट करून आपल्याला 3 इक्वेशन काय करायचे, लिहायचे. तर हा पार्ट तुम्हाला समजला असेल. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. डेफिनेशन, when any object moves with the constant speed in a circular pathway then the motion is called as a uniform circular motion. तुम्हाला असं दिसतंय की एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथवे फॉलो करतोय आणि यामध्ये कॉन्स्टंट स्पीडने काय करतोय, मूव्ह करतोय. मग यामध्ये त्याची जी काही मोशन असेल ती असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हेन एन ऑब्जेक्ट मूव्स विथ द कॉन्स्टंट स्पीड along the circular pathway then the motion is called as a uniform circular motion. आता होतं काय, तुम्ही व्हेकल किंवा एखादी गाडी चालवलेली, तर समजा तुम्ही बाईक चालवताय आणि रस्त्यावरती समजा टर्न आहे. टर्नवरती जेव्हा आपण कार किंवा बाईक चालवतोय तेव्हा आपल्याला काय एक्सपिरियन्स येतो की आपण तेव्हा कॉन्स्टंट स्पीड ठेवतोय आणि काय करतोय, फक्त डायरेक्शन काय करतोय, चेंज करतोय. डायरेक्शन चेंज केल्यानंतर बरोबर आपण ट्रॅक काय करतोय, मेंटेन करतोय. मग सर्क्युलर पाथवेमध्ये काय करायचं आहे, कॉन्स्टंट स्पीड महत्वाचा असतो. Here the speed is constant. The vehicle or object moves with the constant speed. Only direction gets changes. फक्त त्याचे डायरेक्शन काय होते, चेंजेस होते. तर या प्रत्येक पॉइंटला डिफरंट डायरेक्शन आहे. ए पॉइंटची जी ए पॉइंटला जर व्हेकल किंवा ऑब्जेक्ट असेल तर ही डायरेक्शन आहे. बी पॉइंटला ऑब्जेक्ट असेल तर ही डायरेक्शन आहे. सी पॉइंटला ही डायरेक्शन आहे आणि डी पॉइंटला ही डायरेक्शन आहे. मग इथे प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन काय होते, चेंज होते. वेन ऑब्जेक्ट फॉलो द सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथमध्ये जेव्हा मोशन होते तेव्हा प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन काय होते, चेंज होते. बट कॉन्स्टंट स्पीड मेंटेन केला जातोय. जर काय होईल, जर स्पीड खूप जास्त वाढतोय, स्पीड जर वाढला तर आपण काय होणार आहे, या ट्रॅकच्या बाहेर जाणार आहे. येते लक्षात. समजा घाटामध्ये, तुम्ही घाटामध्ये गाडी चालवताना बघितलेलं आहे, तर जेव्हा तो ड्रायव्हिंग करतोय तो फक्त डायरेक्शन चेंज करतोय आणि कॉन्स्टंट स्पीड काय करतोय, मेंटेन करतोय. तर इथे आपण काही एक्झाम्पल बघू आणि याचा फॉर्म्युला पण बघू. आणि एक्झामला नेमकं काय विचारलं होतं, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन 1 मार्कला विचारतात आणि दुसरं म्हणजे फॉर्म्युला पण विचारतात आणि एक्झाम्पल सेपरेट 2 मार्क्सला किंवा 1 मार्कला विचारू शकता. हा कंबाईन क्वेश्चन आहे. डेफिनेशन प्लस एक्झाम्पल फॉर 2 मार्क्स किंवा फक्त एक्झाम्पल 2 मार्क्सला पण विचारले जातात. तर याचा फॉर्म्युला आपण तयार करू. स्पीड आपण कसं फाइंड करू शकतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हे जे डिस्टन्स आहे म्हणजे सर्क्युलर पाथवेची जी लेंथ आहे ती फाइंड करावी लागेल. म्हणजे एज लेंथ म्हणजे काय, सरकम्फरन्स. तर ही जी एज लेंथ आहे ए पासून तर परत ए पर्यंत, ही असते सरकम्फरन्स 2πr डिवायडेड बाय टाइम. therefore v that is the speed is equal to 2πr upon t. नाउ एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता तुम्हाला असं दिसतंय की एखादा ऑब्जेक्ट पर्टिक्युलर सेंटर आहे आणि त्याच्या भोवती काय करतोय, फिरतोय. तर ते एक्झाम्पल आपण इथे घेणार आहे. बरेचसे एक्झाम्पल आहे. रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन. अर्थच्या ठिकाणी आपण प्रत्येक प्लॅनेट म्हणू शकतो. रिव्हॉल्युशन ऑफ ईच प्लॅनेट अराउंड द सन. प्रत्येक प्लॅनेट सन भोवती काय करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. रिव्हॉल्युशन ऑफ मून अराउंड द अर्थ. अर्थ भोवती फिरणारा कोण आहे, मून आहे. तो पण पर्टिक्युलर सेंटर कन्सिडर करून या पाथवेमध्ये काय करतोय, रिव्हॉल्युशन करतोय आणि त्याचा ऑर्बिट फिक्स असतो. ऑर्बिट म्हणजे काय, तो पाथवे तो काय असतो, फिक्स असतो. देन रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. आता तुम्हाला ॲटमचं स्ट्रक्चर माहिती आहे. त्यामध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात आणि यामध्ये याच्या भोवती काय असतात, शेल्स असतात. इथे काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. दिस इलेक्ट्रॉन मूव्स विथ द कॉन्स्टंट स्पीड अँड दे रिव्हॉल्व इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. द रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन पर्टिक्युलर ऑर्बिट इज द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दिस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन पर्टिक्युलर पाथवे किंवा पर्टिक्युलर ऑर्बिट. ऑर्बिट फर्स्ट आहे, ऑर्बिट सेकंड आहे, नंतर ऑर्बिट थर्ड येतो. तर हे पण एक्झाम्पल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये येतं. देन मुवमेंट ऑफ अ ब्लेड्स ऑफ अ फॅन. फॅनचे जे ब्लेड्स एक सेंटर असतो त्याच्याभोवती काय करतात, रिव्हॉल्युशन करताय. देन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ. अर्थ भोवती फिरणारा जो आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, वेदर सॅटेलाइट आहे, दुसरे जे सॅटेलाइट आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, यांची जी काही मुवमेंट आहे, मोशन आहे, तर ती कशामध्ये कन्सिडर केली जाईल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर हा टॉपिक एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. तर डेफिनेशन 1 मार्कला आणि एक्झाम्पल 2 मार्क्सला विचारले जातात. तर हा जो टॉपिक आहे याची तयारी करून ठेवा. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये खूप इम्पॉर्टंट लॉज बघणार आहे, जे आपल्या टॉपिकचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ, थर्ड लॉ, त्यावरती बेस्ड न्यूमेरिकल आपण हे सॉल्व्ह करणार आहे. हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया.